श्रीमद्भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 37. काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम्. काम आणि क्रोध रजोगुणातून निर्माण होतात. ते कधीही न संपणारे आणि पापाला जन्म देणारे आहेत आणि त्यामुळे मनुष्याच्या आत्मज्ञानाच्या मार्गातले ते शत्रू आहेत. 36व्या श्लोकात अर्जुनानं विचारलेल्या प्रश्नाला भगवान उत्तर देत आहे. प्रश्न असा आहे की मनुष्य इच्छा नसतानाही पाप का करतो, किंवा आपल्याला अधर्माला प्रवृत्त करणारी गोष्ट कोणती, आपल्याला कळत असतानाही आपण चुकीचं वर्तन का करतो. इथे अर्जुनाचा प्रश्न वाचताना एक गोष्ट लक्षात येते. महाभारतात दुर्योधनाचीही अशीच काहीशी मनस्थिती झालेली होती. दुर्योधन महाभारतात म्हणतोय, जानामि धर्म न च मे प्रवृत्ति, जानामि अधर्मं न च मे निवृत्ति, केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. म्हणजे मला धर्म काय आहे ते माहिती आहे, पण त्यानुसार वागण्याची माझी प्रवृत्ती होत नाही. अधर्म काय आहे हेही मी जाणतो, पण मला त्यापासून दूर राहता येत नाही आहे. जणू काही एक हृदयस्थ शक्ती आहे जी मला जसं काय प्रवृत्त करेल तसं मी वागतोय. दुर्योधनाच्या मनातली ईर्ष्या, स्पर्धा, सत्तेचा लोभ असे सगळे संस्कार म्हणजे वासना त्याला प्रवृत्त करत होत्या. दुर्योधनाची ही वासना पूर्वसंस्कारातून आलेली दिसते. आता या 37व्या श्लोकाकडे वळूया. इथं भगवान म्हणतायत की काम आणि क्रोध म्हणजे आपण इंग्लिशमध्ये ज्याला डिझायर अँड अँगर असं म्हणतो, हे आपल्याला आपल्या कर्तृत्वापासून दूर नेणारे आहेत. खरं तर काम आणि क्रोध हे दोन्हीही काम म्हणजे वासनेमुळेच तयार होतात. आपल्या वासना पूर्ण झाल्या नाही किंवा व्यवहारिक जीवनात आपण म्हणतो ना, माझ्या मनासारखं झालं नाही, की त्यातून क्रोधाची निर्मिती होते. काम म्हणजे इच्छा, वासना, विषयभोगाची तीव्र इच्छा असणं. रजोगुणामुळे सतत काहीतरी आपल्याला मिळत राहावं असं वाटतं आणि मग त्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे क्रोध येतो. आजकालच्या काळात अनेकदा सात्विक संताप किंवा रायचस अँगर असं बरंचदा ऐकायला मिळतं, पण क्रोध हा क्रोधच आहे. त्याला कुठलंही विश्लेषण लावलं तरी त्याचं समर्थन होऊ शकत नाही. आता इथे महाशन असा शब्द आलाय, म्हणजे कधीही तृप्त न होणारी अशा अर्थानं ती वाढतच राहते. ज्याप्रमाणे अग्नीत आपण तूप ओतलं की तो आणखीच भडकतो, त्याप्रमाणे. यानंतर महापाप्मा असं म्हटलं आहे, म्हणजे हीच वासना माणसाकडून अधर्म घडवून आणते. आणि इह वैरिणम असाही शब्द आला आहे. हाच काम आणि क्रोध आपल्याला आध्यात्मिक प्रवासातला सगळा मोठा वैरी ठरतो. वासनांमुळे आपण ठराविक गोष्टींवर प्रेम करायला लागतो. म्हणजे माझा मुलगा, माझी मुलगी, माझी बहीण भाऊ, माझे नातेवाईक, माझं घर, माझी गाडी, असे अनेक वस्तूविषय. हेच प्रेम हळूहळू आपल्याला धर्म सोडून वागवायला भाग पाडतं. वासना संसार बंधनात अडकवतात आणि आध्यात्मिक मार्गावर अडथळा बनतात.
संसार बंधनाबद्दल बोलताना रामकृष्ण परमहंस म्हणतात, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी म्हणजे माया. तर हे सगळे म्हणजे माझे गोपाल किंवा गोपाल कृष्ण म्हणजे दया. या प्रकृतीनं तयार झालेल्या या शरीरात म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीरात सगळं काही ईश्वराचं आहे. पण या प्रकृतीत वासनाचा उगम होतो. त्याचं रूपांतर काम आणि क्रोधात होतं. आणि हेच काम आणि क्रोध ज्ञानमार्गात सर्वात मोठा अडथळा बनतं. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत.